महाराष्ट्र सरकारने एवढ्यातच एक मोठा बदल केलेला आहे, जो म्हणजे आपले सरकार जी आपली साईट होती आधी ती बंद करून त्यांनी मैत्री नावाची साईट चालू केलेली आहे गुमास्ता करता. आणि गुमास्ता हा सर्वांना कंपल्सरी झाल्यासारखा आहे, ज्याला पण बिझनेस करायचा असेल त्याच्याकरता. त्यामुळे बऱ्याच लोकांची जरा नवीन फॉर्म भरण्याचं तारांबळ उडत आहे की फॉर्म कसा आहे काय आहे. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी नवीन पण आहेत, काही जुन्या पण आहेत. त्याच्यामध्ये आधी काय व्हायचं, याच्यामध्ये लॉग इन आपल्या सरकारमध्ये गेलं की आपल्याला लॉग इन करावं लागायचं. आणि मध्ये जाऊ आपण, युजर क्रिएट करून लॉग इन आयडी पासवर्ड करून आपण आतमध्ये जायचो आणि नंतर फॉर्म फिल करायचो. पण आता इथे तुम्ही आयडी पासवर्ड जरी टाकला तरी तो नवीन साईटवरती घेऊन जातो, ती म्हणजे मैत्री.com. ही नवीन साईट सुरू झालेली. याच्यामध्ये सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. सर्व्हिसेस मध्ये जायचंय, अप्लाय हिअर आणि सर्व्हिसेस नंतर अप्लाय हिअर. याच्यामध्ये आधी तुम्हाला आधीच जर आयडी पासवर्ड बनलं असेल तर तुम्हाला हे करावं लागतं, आयडी पासवर्ड टाकून तुम्ही एंटर करून आतमध्ये जाऊ शकता. नसेल तर तुम्हाला तुमचं एक बिझनेस प्रोफाईल आधी तयार करावं लागतं. आधी तुम्हाला बिझनेस प्रोफाईल, आधी आपण आता इथे स्टेप बाय स्टेप प्रोसेस पूर्ण समजून घेऊ की बिझनेस प्रोफाईल कसे तयार करायचे. न्यू युजर, इंडियन, नंतरचा पार्ट आपण प्रोसेसमध्ये समजून घेऊ. नेक्स्ट, इथे तुम्हाला एक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुमचा नवीन असेल, ऑलरेडी असेल तो नाही चालणार, त्याच्यावर आपण हे करू. ठीक आहे, तर आपण त्याला नंबर टाकू. तर आपण आता याच्यामध्ये ईमेल आयडी आणि आपला न्यू मोबाईल नंबर, तो आधी ईमेल आयडी मोबाईल नंबर कुठेही यूज झालेला नसला पाहिजे. सेंड OTP, एक OTP जाईल. ईमेलवर आलाय का? ईमेलवर आलाय 502652. मोबाईलचा अजून आलेला नाहीये, तुला नंबर नाही आलेला. रिसेंड व्हेरीफाय केलं तर नाही होईल, रिसेंड करू आपण. आता आलाय 143659. याच्यावरती पण नवीन आलाय का ते बघून घेऊ एकदा. याच्यावर पण नवीन आलेलं, दोन्ही ईमेल आयडी नवीन आले. व्हेरीफाय, OTP आलेला आहे 260965. ईमेलचा चेक करून घेऊ आपण, ईमेलला काय आलेलं. ईमेलचा OTP व्हेरीफाय झाला. गुड. तर हा आपली प्रोफाईल व्हेरीफाय झालेली. आधी आपल्याला स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे, त्याच्यानंतर बिझनेसची प्रोफाईल तयार करायची. आधी आपण आपली स्वतःची प्रोफाईल तयार करून घेऊ. बिझनेस ईमेल आयडी त्यांनी घेतलेली आहे ऑलरेडी, मोबाईल नंबर तो घेईल. तिथनंच माझं फर्स्ट नाव, ज्या बिझनेस ओनरचं जे फर्स्ट नाव असेल ते. मिडल नेम, आधार नंबर, ठीक आहे. आधार इथे आहे. तर इथे बिझनेसचा पॅन आहे का तो विचारतोय. कसं असतं, जर का तुमची प्रोप्रायटरी फर्म असेल तर तिथे प्रोप्रायटरचाच म्हणजे स्वतःचाच पॅन कार्ड आपलं चालेल.
जर का तुमचं पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी असेल किंवा अजून कुठलं सोसायटी असेल तर तिथे फर्मच्या नावाने सुद्धा एक वेगळं पॅन कार्ड बनतं. तर त्या कंडिशनमध्ये इथे तुम्हाला पॅन कार्डचा तो जो पॅन कार्ड असेल तो टाकावा लागेल. आता इथे पर्सनल पॅन कार्ड राहील कारण बिझनेस माझा प्रोप्रायटरी बिझनेस आहे, त्यामुळे मला माझं स्वतःचं पॅन कार्ड टाकावं लागेल. त्याला व्हॅलिडेट पण करावं लागेल. अच्छा, डेट ऑफ बर्थ आधी डेट ऑफ बर्थ मॅच करेल तो पॅन कार्ड सोबत, त्यामुळे त्याला डेट ऑफ बर्थ देणं गरजेचं आहे. पर आणि 2. त्यानंतर इंडिव्हिज्युअल पॅन, जो पॅनवर जो नंबर आहे तो, पॅनवर जो नाव आहे ते टाकायचं आहे. विजय महाराष्ट्र व्हॅलिडेट करेल. तर इथे काहीतरी हे झालं, माझं जोपर्यंत ते फुलफिल होणार नाही तोपर्यंत हा पुढे जाणार नाही. डेट ऑफ बर्थ मी चुकीची घेतलेली आहे, त्याच्यामुळे 74 74 ठीक आहे. ऑक्टोबर आणि 2/10/74 नाव, पॅन कार्ड आणि यादव. गुड. आता इथे मी काय चूक केली होती, इथे डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली होती, त्यानंतर नावामध्ये माझं चूक झालं होतं, त्यामुळे तो पॅन कार्डच्या डेटासोबत मॅच करत होता, त्यामुळे त्याला ते मिळत नव्हतं, म्हणून तो व्हॅलिडेट करत नव्हता. पुढे कम्युनिकेशन ॲड्रेस, जो माझा बिझनेसचा ॲड्रेस असेल तो नागपूर. स्टेट तुमची महाराष्ट्र सिलेक्ट करावं लागेल. महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट नागपूर. तालुका पण नागपूर. अर्बन, आता तालुकामध्ये अर्बन टाकावं लागेल. विलेज असेल माझं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. पिनकोड. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड बनवायचं आहे तुमचं स्वतःचं. पासवर्ड तयार केले, त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲग्री टर्म्स अँड कंडिशन करून रजिस्टर्ड करायचं आहे. आपण काय केलं, आधी ईमेल आय डी व्हेरीफाय केली, त्यानंतर आपला स्वतःचा पर्सनल प्रोफाईल तयार केला. याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड व्हॅलिडेट झालं, म्हणजे तुम्हीच लीगल पर्सन आहात, एक जेन्युइन पर्सन आहे ते हे करणार. त्यानंतर रजिस्टर्ड करणार. तर माझं इन्फॉर्मेशन कॅप्चर झालं. त्यानंतर मी पुन्हा लॉग इन करणार. लॉग इन. आता मी जो बनवलेला पासवर्ड आहे तो इथे पुट करणार. कॅप्चा प्रॉपर टाकणार. आता इथे माझं बिझनेस प्रोफाईल करायसाठी मला सर्वात आधी तुम्हाला बिझनेस प्रोफाईल बनवायचं. बिझनेस प्रोफाईल मध्ये क्लिक करायचं. नंतर आपल्याला इथे काम आहे
आधी बिझनेस प्रोफाईल, शो प्रोफाईल मध्ये जायचं. आता माझा प्रोफाईल इथे तयार झालेला नाही आहे, त्यामुळे मला इथे प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. क्रिएट प्रोफाईल. आता इथे माझी फर्मचं नाव याच्याकरता नाही आलं, कारण मी तिकडनं जो डेटा माझा प्रोप्रायटरी फॉर्म होतं, पॅन कार्डवर जे नाव आहे तेच इथे त्यांनी बाय डिफॉल्ट घेतलं, ते मला चेंज करता येत नाही असं. पण आता इथे तुम्हाला कंपनीचं नाव घ्यायचं, तर कंपनीचं नाव काय आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. आता माझ्या कंपनीचं नाव जे काय असेल ते मला इथे कंपनीच्या प्रोफाईल, आता प्रोप्रायटरी होता म्हणून त्याने तो पॅन कार्ड वरती जे नाव होतं ते इथे फेच केलेलं. फर्निचर, प्लॉट नंबर, लँडमार्क, मंदिर, इंडिया, स्टेट तुमचं महाराष्ट्र आहे, विलेज नागपूर टाकू आपण, पिनकोड घेतलाय, माझा मोबाईल नंबर आला, माझं बिझनेसचं नाव आलं. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट असेल तर ती टाकायची आहे, पण वेबसाईटचं www नाही टाकायचं आहे, तुम्हाला पूर्ण URL टाकायचं आहे. URL टाकायचं आहे. हां, तुमचा बिझनेस आउट ऑफ बाहेर राहणार आहे का? नाही. ऑपरेशन्स इन महाराष्ट्र नाही, बाहेर पण राहू शकतं, त्याच्यामुळे इथे क्लिक केलेलं आहे. स्टॉक एक्सचेंजचं काही कंपनी रिलेटेड असेल तर ते इथे पुटअप करायचं नाही आहे. स्टेक होल्डर म्हणजे जे तुम्ही प्रोप्रायटर पार्टनरशिप जे काही असेल, 2 पार्टनर असेल तर 2 पार्टनरचे नाव येतील, डायरेक्टर असेल तर डायरेक्टरचे नाव येतील. आता इथे पर्सनल नाव येईल आणि पर्सनल डिटेल येतील. आता इथे आपल्याला त्यांचे डिटेल्स पुटअप करायचे आहेत. स्टेक होल्डरचे, स्टेक होल्डर म्हणजे प्रोप्रायटर. आधार नंबर जो आपण वेगवेगळा डायरेक्टरचा वेगवेगळा राहणार आहे. लॉट नंबर, ब्रेड रोड, बिल्डिंगचं नाव, लटकर निवास, लँडमार्क, मंदिर, जेंडर मेल, मोबाईल नंबर, कंट्री इंडिया, इंडिया, स्टेट महाराष्ट्र,
ठीक आहे. त्यानंतर सिटी नागपूर, पिनकोड तुमचा 9, ईमेल आय डी जो आपण आधी टाकलेला होता तोच घ्यायचा आहे. त्या प्रोप्रायटरचा पर्सनली वेगळा राहू शकतो. तर प्रोप्रायटरच एकच आहे, त्याच्यामुळे इथे आपण प्रोप्रायटरच येतो. प्रोप्रायटर जर ऑलरेडी बनला असेल तर रिम्यूव्ह करता येतं. आता स्टेक होल्डरची ऍक्टिव्हिटी, नेचर ऑफ लाईन, मेन प्रॉडक्ट, सर्व्हिस काय आहे, तुमचा बिझनेसचं नेचर ऑफ ऍक्टिव्हिटीज काय राहणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, तर आपल्याला इथे मॅन्युफॅक्चरिंग ट्रीट करावं लागेल. मॅन्युफॅक्चरिंग, मेन प्रॉडक्ट काय, फर्निचर, आणि तुमचं इस्टॅब्लिशमेंट डेट की तुम्ही कुठल्या तारखेपासून सुरू करताय. एक आता इथे याच्यापैकी आपल्याला सध्या आपल्याला काही लागू राहणार नाही, ते आपल्याला अदरमध्ये जाऊन टिक करून द्यायचं आणि सबमिट करायचं. एकदा सर्व बघून घेऊ आपण की डाटा प्रॉपर पुटअप झालाय की नाही. माझं कंपनीचं नाव आलं, ठीक आहे, त्याला सबमिट करू. अच्छा, ईमेल आय डीचा मोबाईल नंबरचा काही गोंधळ झालेला आहे, चेक करू. पुन्हा पुटअप करू याला. एट 1 डायरेक्ट नंबर टाकू 8149894033. ठीक आहे. 9 सोबत आधी तो बाय डिफॉल्ट घेतो, तर आपल्याला चेंज करायचं आहे. इथे माझी प्रोफाईल क्रिएट झाली. ठीक आहे. आता इथेच एक ऑप्शन अजून आहे, फॅक्टरी युनिट. आता तुमचं फॅक्टरी पण ऍड करायचे जर असेल तर आपल्याला करायचीच आहे, म्हणजे तुमचा बिझनेसचा युनिट. तर फॅक्टरी आपण हे उद्योग आधारला पण या टाईपचे डिटेल देतो. फॅक्टरी युनिट चं नाव, फर्निचर, सेक्टर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये राहणार आहे, इन्व्हेस्टमेंट काय राहणार आहे का. आता इथे रिअल एस्टेट, मीडिया, पेपर, तुमच्याशी रिलेटेड जर काही असेल तर सिलेक्ट करायचं, अदरवाईज अदर करून समोर जायचं. ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, फर्निचर काही आहे का, मॅन्युफॅक्चरिंग, फूड, रिटेल, इंडस्ट्रीज, कमर्शियल नाही आहे, म्हणजे आपल्या कामाशी नसेल तर आपण त्याला इथे डिटेल जाऊ. सब मध्ये पण काही नाही आहे. आता इथे फॅक्टरीचा ऍड्रेस तो आपल्याला द्यायचा आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट माझं नागपूरच राहील. त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग,
तुमचा एरिया किती राहणार आहे ते टाकायचं आहे. मी 500 स्क्वेअर फीट टाकतोय. इथे आपल्याला गरज नाही, वन प्रॉडक्ट वन इंडस्ट्री नाही आहे, कुठे पण मिळतील. आता एक्सपान्शन आहे, एक्झिस्टिंग युनिट आहे की काय आहे? नो. इथे पण नो. तुम्ही किती लाखापासून इन्व्हेस्टमेंट करताय? 5 lakhs टाकतोय. फॉरेन इन्व्हेस्टमेंट काही आहे का? नाही, 0. हां, MIDC असेल तर तुम्हाला इथे MIDC करावं लागेल. जसे तुम्ही इथे क्लिक कराल ते पुन्हा खाली MIDC चे डिटेल्स ओपन होतील. आता तुमच्या त्या ज्या MIDC तुमचा बिझनेस असेल त्याचे डिटेल्स आपल्याला इथे पुटअप करावं लागेल. पुन्हा अप्लिकंट ॲड्रेस, तुमचा MIDCचा पूर्ण ॲड्रेस, कंपनीचं नाव, MIDCचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स असतील ते इथे पुटअप करायचे आहेत आणि इथे सबमिट करायचं आहे. आता आपला MIDC नाही आहे, त्यामुळे इथे काही डिटेल येणार नाही. हे डिटेल्स माझ्याकरता नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे काही आता सबमिट करणार नाही. इथे नो करायचं, MIDC नो, हे सर्व ऑफ होऊन जातील. ठीक आहे. MPCB पण नाही आहे, नो. जसे मी सबमिट करणार माझी प्रोफाईल तयार झाली. आता इथे माझे फॅक्टरीचं प्रोफाईल पण तयार झालंय आणि दोन्ही पण ओके. आता मेन काम आहे आपलं याचे डिटेल्स प्रोव्हाइड करणं. आता आपलं एक मेन काम बाकी आहे. आपला बिझनेस प्रोफाईल झाला. बिझनेस प्रोफाईल मध्ये आपलं बिझनेस प्रोफाईल आणि शो प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर इथे तुमचे हे डिटेल्स शो होतील. फॅक्टरी पण ऍड केली आहे आणि प्रोफाईल पण ऍड झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला मेन काम आहे सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये जायचं आहे आणि लेबर वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन अंडर द शॉप टॅग याला अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर इथे दोन टाईपचे फॉर्म ओपन होतात. एक 0 ते 9 वर्कर असेल त्यांच्याकरता वेगळा फॉर्म आहे आणि 10च्या वरती वेगळा फॉर्म. तर आपल्याला काय करायचं आहे, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला इथे येऊन इथे 0 ते 9च्या दरम्यान जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे. आता पुढे बघू हा फॉर्म कसा फिल करायचा. आता आपल्याला पुढे बघायचं आहे कंपनीचा मेन फॉर्म जो आता आपल्याला फाईल करायचा. आतापर्यंत आपण कंपनीचं प्रोफाईल तयार केलं, त्याचं डिटेल्स हे केले, फॅक्टरीचे युनिट टाकले होते. आता आपल्याला कंपनीचं प्रोफाईल, आपल्याला आपण कंपनी फाईल केली होती या नावाने. कंपनीचं युनिट CF नाही आहे, ते नाही राहणार. कंपनीचं नाव, डिव्हिजन, तुमचं जे डिव्हिजन असतं एरियानुसार डिस्ट्रिक्टनुसार ते टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट, डिव्हिजन सिलेक्ट करावं लागेल. जसं आता इथे नागपूर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, पुणे डिव्हिजन आहे, तसं इथे तुमचं सब डिव्हिजन. माझं नागपूरच राहील. त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग, तुमचा एरिया किती राहणार आहे ते टाकायचं आहे. मी 500 स्क्वेअर फीट टाकतोय. इथे आपल्याला गरज नाही, वन प्रॉडक्ट वन इंडस्ट्री नाही आहे, कुठे पण मिळतील. आता एक्सपान्शन आहे, एक्झिस्टिंग युनिट आहे की काय आहे? नो. इथे पण नो. तुम्ही किती लाखापासून इन्व्हेस्टमेंट करताय? 5 lakhs टाकतोय. फॉरेन इन्व्हेस्टमेंट काही आहे का? नाही, 0. हां, MIDC असेल तर तुम्हाला इथे MIDC करावं लागेल. जसे तुम्ही इथे क्लिक कराल ते पुन्हा खाली MIDC चे डिटेल्स ओपन होतील.
आता तुमच्या त्या ज्या MIDC तुमचा बिझनेस असेल त्याचे डिटेल्स आपल्याला इथे पुटअप करावं लागेल. पूर्ण अप्लिकंट ॲड्रेस, तुमचा MIDCचा पूर्ण ॲड्रेस, कंपनीचं नाव, MIDC जर रजिस्ट्रेशनचे डिटेल्स असतील ते इथे पुटअप करायचे आहेत आणि इथे सबमिट करायचं. आता आपला MIDC नाही आहे, त्यामुळे इथे काही डिटेल येणार नाही. हे डिटेल्स माझ्याकरता नाही आहेत, त्याच्यामुळे मी इथे काही आता सबमिट करणार नाही. इथे नो करायचं, MIDC नो, हे सर्व ऑफ होऊन जातील. ठीक आहे. MPCB पण नाही आहे, नो. जसे मी सबमिट करणार माझी प्रोफाईल तयार झाली. आता इथे माझे फॅक्टरीचं प्रोफाईल पण तयार झालंय आणि दोन्ही पण ओके. आता मेन काम आहे आपलं याचे डिटेल्स प्रोव्हाइड करणं. आता आपलं एक मेन काम बाकी आहे. आपला बिझनेस प्रोफाईल झाला. बिझनेस प्रोफाईल मध्ये आपलं बिझनेस प्रोफाईल आणि शो प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर इथे तुमचे हे डिटेल्स शो होतील. फॅक्टरी पण ऍड केली आहे आणि प्रोफाईल पण ऍड झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला मेन काम आहे सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये जायचं आहे आणि लेबर वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन अंडर द शॉप ॲक्ट याला अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर इथे दोन टाईपचे फॉर्म ओपन होतात. एक 0 ते 9 वर्कर असेल त्यांच्याकरता वेगळा फॉर्म आहे आणि 10च्या वरती वेगळा फॉर्म. तर आपल्याला काय करायचं आहे, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला इथे येऊन इथे 0 ते 9च्या दरम्यान जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे. आता पुढे बघू हा फॉर्म कसा फिल करायचा. आता आपल्याला पुढे बघायचं आहे कंपनीचा मेन फॉर्म जो आता आपल्याला फाईल करायचा. आतापर्यंत आपण कंपनीचं प्रोफाईल तयार केलं, त्याचं डिटेल्स हे केले, फॅक्टरीचे युनिट टाकले होते. आता आपल्याला कंपनीचं प्रोफाईल, आपल्याला आपण कंपनी फाईल केली होती या नावाने. कंपनीचं युनिट CF नाही आहे, ते नाही राहणार. कंपनीचं नाव, डिव्हिजन, तुमचं जे डिव्हिजन असतं एरियानुसार डिस्ट्रिक्टनुसार ते टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट डिव्हिजन सिलेक्ट करावं लागेल. जसं आता इथे नागपूर डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, पुणे डिव्हिजन आहे, तसं इथे तुमचं सब डिव्हिजन, त्याच्यामधलं सब डिव्हिजनमध्ये पण मेन असं असेल. इथे नागपूर दिलेलं आहे, नागपूर, आणि त्या एरियाचं ऑफिस, सिलेक्टेड ऑफिस जो असेल तो. आता डिव्हिजनच्या आतमध्ये ऑफिसेस राहणार आहेत, ते ऑफिसेस सिलेक्ट करायचे आहेत. आस्थापनेचं नाव, तुमचं नाव जे तुम्ही डिसाईड केलं असेल ते. आता इथे मराठी आणि याच्यात पाहिजे म्हणून मी तिथे लिहून ठेवलेलं आहे आणि त्याला कॉपी करायचं. नाव मराठीमध्ये सुद्धा. म्हणजे आपलं काम जरा फास्ट होईल. एकदम पूर्ण मराठी आणि इंग्लिशमध्ये टाईप करून ठेवून द्यायचं आणि कॉपी पेस्ट फटाफट होऊ शकतं. जर याच्या आधी जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, मॅन्युअल असेल, आता आपलं न्यू रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करावं लागेल. आस्थापनेचा ठिकाण म्हणजेच त्याचा पत्ता, जो इथे तुमचं ऑफिस राहणार आहे ते बिल्डिंगचं नाव. इथे मराठीत कॉलम दिलेलं आहे. ग्रेट नाग रोड. तुम्ही इंग्लिशमध्ये फटाफट टाईप करून घेऊ आणि मग वाटल्यास आपण त्याला पुटअप करू. मराठीचा आयटम आपल्याला लिहून टाकावं लागेल. मराठीत आले.
लोकॅलिटी पण इथे टाकायचं आहे आपल्याला पूर्ण. इथे वार्ड पण लिहायचं आहे, वार्ड नंबर सेम इंग्लिशमध्ये पण, इंग्लिशमध्ये. आता याच्यासमोर वार्ड नंबर 31D कॉमा. ठीक आहे. महाराष्ट्र आलेलं आहे, डिस्ट्रिक्ट नागपूर येईल. झेड. तालुका नागपुर येईल, नागपुर अर्बन या रूरल, तो नागपुर अर्बन आएगा. विलेज नागपुर कारपोरेशन आएगा, नागपुर ये हो गया. पिन कोड 9. मोबाइल नंबर उनका, ईमेल आईडी, हाँ ईमेल आईडी आएगी. ईमेल आईडी कपी छोटा. ठीक है. आपकी जो प्रॉपर्टी है वो रेंटेड है या ओन है? तो ओन है, तो ओन में यहाँ एक बार ध्यान रखना कि इलेक्ट्रिक बिल, ये जो एड्रेस है बिजनेस का, अभी आगे गुमास्ता के पॉइंट ऑफ व्यू भी, गुमास्ता में भी सेम एड्रेस लेना चाहिए या उद्यम में भी और इसमें भी जीएसटी में, तो उसके लिए इलेक्ट्रिक बिल पे आपका नाम होना जरूरी है. तो इलेक्ट्रिक बिल पे जो एड्रेस होगा वही यहाँ पे करना, क्योंकि इसी के बेस पे आगे गुमास्ता भी चेक होने वाला है या उद्यम भी चेक होगा. तो एड्रेस के लिए आपका कोई आगे जाके डॉक्यूमेंट्स ये ना हो. ओन है, रेंटेड है तो रेंट एग्रीमेंट रजिस्टर वाला रहेगा. डेट ऑफ कमेंसमेंट जो पिक करनी है आपको 1 अप्रैल. नेचर ऑफ बिजनेस क्या करेंगे? नेचर मैन्युफैक्चरिंग एंड ट्रेडिंग. अभी ये आप कौन से सेक्टर से हो, प्राइवेट या पब्लिक? तो हम लोग प्राइवेट सेक्टर से जाएंगे क्योंकि हम लोग प्राइवेट में आते हैं. आपके पास कितने लोग काम करते हैं? तो हम लोग ऐसे ही 3 यहाँ पे है, 1 यहाँ पे है और यहाँ कुछ नहीं है. ठीक है, 0 रहेगा. नेम ऑफ द एम्प्लॉयर, मतलब जो मालक है उसका पूरा नाम, कि यहाँ पे मराठी में नहीं होगा. यदि मैं यहाँ लिखता भी हो तो पहले वाले ऑप्शन में यहाँ पे मराठी में होता था, आपको यहाँ पे मराठी में टाइप करना है. जो भी ॲड्रेस होगा वो सेम ॲड्रेस यहाँ पे भी चाहिए. तो ऊपर जो है, आता हे झालं आहे आपल्याला मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण पुटअप करून झालं आहे. हे विलेज डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं राहिलं, तुमचं नागपूर येईल. नागपूर. तालुका तुमचं अर्बन. विलेज म्युन्सिपल कॉर्पोरेशन. पिनकोड टाकलाय, सिन्स 2003 पासून आहे. आधार नंबर आलाय आणि या सर्व गोष्टी. स्टेटस डेझिग्नेशन म्हणजे प्रोप्रायटर. प्रोप्रायटर व्यवस्थापक म्हणजे मॅनेजरचं जर डिटेल असेल तर ते टाकायचे, अदरवाईज त्याची गरज नाही. असेल तर टाकू शकता. तुमचं इथे कुठल्या कॅटेगरीमध्ये शॉप आहे, हॉटेल आहे, थिएटर आहे, रेस्टॉरंट आहे. जर याच्यापैकी काही नसेल तर इस्टॅब्लिशमेंट करायचं. आणि इथे पण काही नसेल याच्यामध्ये, जर तुमचं काही असेल सप्लायर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे की काय आहे. आता इथे पण यांचा काही प्रॉडक्ट इथे दिसत नाही आहे, त्याच्यामुळे आपण अदर सिलेक्ट करू. आणि अदरमध्ये सिलेक्ट केल्यानंतर आणि स्पेसिफिक येते, इथे आपल्याला ते पुटअप करावं लागेल. हे तुमचं डिटेल प्रोप्रायटरशिप, आणि इथे आपल्याला ते डिटेल्स टाकावं लागेल. हे काय करणार आहेत? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बॉटल, वॉटर बॉटल. इथे
मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग ऑफ ट्रेडिंग वॉटर बॉटल. आपल्याला इथे नेम ऑफ द एम्प्लॉयमेंट, इथे पण याची काही गरज, कुटुंबातले किती लोक तुम्ही इथे बिझनेसमध्ये आहे त्यांचं नाव. ठीक आहे, मेन वुमन, इथे 1, इथे 0. आता राहिलं मेन डॉक्युमेंट सबमिशन. आता इथे डॉक्युमेंटेशन जे आहे ते अपलोड करायचे. तिथे रेड स्टिक दिलेलं आहे ते कंपल्सरी आहे. क्लिक करायचं. पहिल्या 2 कॉलममध्ये JPG पाहिजे, फक्त ओनली JPG. फोटो अपलोड, सिग्नेचर क्लिक करायचं, अपलोड. ते ग्रीन होत जातं. जे प्रॉपर असेल तर ग्रीन होत जाईल, अदरवाईज काही एरर असेल तर साईजचा इश्यू असेल तर होणार नाही. 2 डॉक्युमेंट झाले, इथे आले. इथे तुम्ही व्ह्यू पण करून पाहू शकता की काय अपलोड झालेलं आहे, नाही झालेलं आहे. त्यानंतर आधार कार्डची कॉपी. आता इथे PDF पाहिजे आपल्याला. आधार कार्डची कॉपी अपलोड. त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन ची कॉपी अपलोड. आणि इथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचा फोटो द्यायचा आहे बाहेरून, थोडासा त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस खरंच मेन्शन दिसला पाहिजे. तर इथे शॉपचा इमेज अपलोड. आता हा तुमचा फॉर्म फिल झालेला आहे. ओल्ड रजिस्ट्रेशन असेल तर त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत. ॲग्री. एकदा फॉर्म पूर्ण बघून घ्यायचा की काही राहिलं का, आणि हेच डिटेल तुम्हाला इथे दिसणार आहेत, फॉर्मवरती प्रिंट होऊन येणार. एकदा चेक करून घ्यायचं प्रॉपर, कुठे काही गडबड तर नाही आहे. एक एक गोष्ट, कारण एकदा का फॉर्म सबमिट झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे काही करता येणार नाही. सबमिट अँड पे. आता आपल्याला पेमेंट करायचं. 0, इथे पण 0 झालं होतं, एरर आला. आता तो डायरेक्ट पेमेंटवरती जातो. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. कंप्लीट झालं, सर्व व्हेरिफिकेशन झालं. एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. सबमिट अँड पे. तो पेमेंट गेटवेवर घेऊन जाईल. पेमेंट कशाने करायचं आहे, UPI करायचं आहे, कशाने करायचं. UPI करणार आहे मी. UPI पे युजिंग कोड. इथे कोड अवेलेबल दिसत नाहीये. ठीक आहे, नेट बँकिंग करू. तुमची बँक कुठली आहे त्याच्यावर डिपेंड आहे. इथे बँकेचं ऑप्शन दिसत नाहीये. पे नाव. एक कोड येईल. कोड 7. कन्फर्म करायचं. आणि हाच प्रॉब्लेम येतोय. पेमेंट झाल्यानंतर सुद्धा पेमेंट फेलचा मेसेज येतोय. हा एक सध्याचा इश्यू आहे. बघू आता कसं होतं तर. हां, पण माझं पेन फेल झालेलं आहे.
काय रिझनमुळे चेक करू. आणि असं पेमेंट झालं की नंतर तुम्हाला साईटवरती जाऊन अपडेट करायचं. तर आपण हिस्ट्रीमध्ये जाऊन एकदा चेक करू. पेमेंट झालंय, तर पेमेंट सक्सेसफुल झालं की यायला पाहिजे. बघू आता काय. पेमेंट झालंय सक्सेसफुली. गुड. पेमेंट. यू कॅन क्लोज दिस विंडो. पेमेंटची रिसिप्ट एकदा करायला पाहिजे. सक्सेस. यू कॅन क्लोज दिस विंडो. पर्यंत नाही करू. बघू इकडे. चलो, इथे आलंय क्लिक व्यू अप्लाइड सक्सेसफुली. चालेल. आता आपलं काम परफेक्ट झालेलं आहे. आता इथे आपल्याला ऍप्लिकेशन आय डी मिळालेली आहे. आता आपण ऍप्लिकेशन ट्रॅक करू शकतो, जेणेकरून आपलं स्टेटस काय आहे. आता इथे डेस्क आहे, त्याचे जे काही स्टेजेस असतील ते स्टेजेस आपल्याला इथे दिसेल. उद्यापर्यंत बघू. इथे कम्प्लीट इनकम्प्लीट दिसेल याला. ठीक. इथे होतं आपलं महाराष्ट्रातलं नवीन जे गुमास्ता पोर्टल आलेलं आहे मैत्री, याचं पूर्ण डिटेल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. स्टेप बाय स्टेप बघा, प्रॉपर एकदा करून बघा. बरेच कामं आता मिळतील तुम्हाला. आणि याचे काम करणारे लोक फार कमी आहेत, कारण आता रिसेंटली चेंज झालंय. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना नवीन पोर्टलबद्दल माहिती नाही आहे. त्यामुळे असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आम्ही जीएस रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या पार्टवरती पण, प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन, जेवढे काही गव्हर्नमेंटचे लायसन्स आहेत वेगवेगळे, फूड लायसन्स आणि बाकी सर्व, त्याचं वेगवेगळे व्हिडिओज आम्ही तयार केलेले आहेत. त्याच्याकरता रेग्युलर तुम्हाला त्याची माहिती मिळण्याकरता AIT इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. थँक्यू.